ओके ठीक आहे बाळांनो, आज थोडासा रेंज प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ऑनलाईन करणाऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. जर लेक्चर बंद झालं तरी थांबून राहायचं आहे, लेक्चर परत स्टार्ट होईल. तुमच्या आधी 12 लेक्चर दोनदा बंद पडलं होतं लेक्चर, कारण की वातावरणात असल्यावर रेंज प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, काल 2 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क दिले, एक्झाम्पल नंबर 7 आणि एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 7 होतं I raised to minus 888. ओके, सोल्युशन. आता ओके, काल आपण या टाईपच्यावरती 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते, सेम प्रोसेस आहे. I raised to minus 888. बरोबर आहे. पहिला प्रॉब्लेम काय तुमचा? मायनस. मग मायनसचा जर प्रॉब्लेम असेल तर बाळांनो काय करावं लागेल? सगळ्यात पहिले तर मायनसचा प्लस करायचा आहे. मग पॉवरचा जर मला साईन बदलत असेल तर काय करावं लागेल? न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज करावं लागेल. लॉ ऑफ इंडेक्स आपल्याकडे a raised to minus m इज इक्वल टू 1 upon a raised to m. या लॉ ऑफ इंडेक्सचा यूज केला आणि I raised to minus 888 काय आला? 1 upon I raised to 888. बरोबर आहे. ओके, फक्त डिनॉमिनेटर साईन चेंज झालं. त्यानंतर आता बाळांनो आपला पुढचा रूल काय राहतो? जो आलेला नंबर आहे, आयचा पॉवर आहे, हा पॉवर चेक करा, ऑड आहे का इव्हन आहे? हा ऑड आहे का इव्हन आहे? इव्हन. मग हा जर इव्हन असेल तर म्हणजे हा मला 2 into समथिंग लिहिता येईल. मग तो 888 मला कसं लिहिता येईल? 2 into 444. बरोबर आहे. ओके, मग तो 888 मी लिहिला 2 into 444. ओके, त्यानंतर बाळांनो काय करायचं? आता आपल्याला रूल माहिती, a raised to m into n असेल. पॉवरचं मल्टिप्लिकेशन आपण कधी करतो? पॉवर ऑफ पॉवर असेल तर. मग इथे पॉवर ऑफ पॉवर करून घेतो, म्हणजे आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 144. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू, आय स्क्वेअरची व्हॅल्यू जवळ आपण गेली 10 दिवस आरंभ. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1 टाकली, म्हणजे 1 upon -1 ब्रॅकेट रेस टू 444. आता जो -1चा पॉवर आलाय 444, हा कसा आहे? ऑड आहे का इव्हन आहे? इव्हन. मग -1चा पॉवर जर इव्हन आला तर आन्सर काय असतं? आणि जर ऑड आला तर मग इथे -1चा पॉवर इव्हन आला तर आन्सर काय होईल? +1. ते प्लस यायची गरज असते का रे? म्हणजे 1 upon 1 किती झाला? 1. अडचण बोलावर याची ते मला वाटतं पहिलं एक्झाम्पल होतं, फक्त इथं I raised to 888 होता, मायनस नव्हता. तिथे पण आन्सर +1 झालं होतं, इथे आन्सर +1 चाललंय. अडचण. हे एक्झाम्पल बाळांनो मी होमवर्क दिलं होतं. झालं सॉल्व प्रत्येकाचं? ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. I raised to 30 plus I raised to 40 plus I raised to 50 plus I raised to 60. बाळांनो उद्योग तोच आहे. सोल्युशन लेट I raised to 30 plus I raised to 40 plus I raised to 50 plus I raised to 60. बरोबर आहे. ओके, मला सांगा सगळ्यात पहिला मुद्दा आपला काय असतो? आयचा पॉवर कसा आला पाहिजे? इव्हन. ऑड चालत नाही. म्हणजे वरती साहेब पॉवरला नंबर आले 30 40 50 60, इव्हन आहे करते आहेत. इव्हन आहे म्हणजे ते मल्टिपल ऑफ 2 आहे कोणाची तरी, बरोबर ना? मग I raised to 30 म्हणजे मी लिहिला 2 into 50. अडचण. प्लस I raised to 40 म्हणजे लिहिला 2 into 40, 2 into 20. बरोबर आहे. प्लस 50 वरती पॉवरला I raised to 50 म्हणजे काय लिहिला? 2 into 25. प्लस I raised to 60 म्हणजे कसं लिहिला? 2 into 30. अडचण काही? आता बघा पॉवरचं मल्टिप्लिकेशन आहे. पॉवरचं मल्टिप्लिकेशन आपण कधी घेतो? जर पॉवर ऑफ पॉवर असेल तर. मग इथे मी एक पॉवर आतमध्ये एक पॉवर बाहेर असं करू शकतोय. म्हणजे ते I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 15 मला लिहिता येईल, हा पहिला नंबर. प्लस दुसरा नंबर कसा लिहिता येईल? पकड़ के चला